जटायू पक्षाचा उद्धार केला, फक्त पशु योनीचाच उद्धार करतो असं नाही, तर व्याधश्या चरणम ध्रुवश्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. पुढे सांगितलंय का जातुर विदुरस्य यादवपते. विदुर काकाला महाराज कसं या ठिकाणी विदुराच्या घरी गेला. विदुरा घरच्या कण्या भगवान परमात्म्याने या ठिकाणी खाल्लेल्या आहे, म्हणून विदुरा घरच्या भक्षुनी कण्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मुरलीवाला नंदाचा आलबेला. असा असणारा भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरच्या कन्या खातो. अर्थात जातीचा विचार नाही, म्हणून जातीचा, वयाचा, आश्रमाचा, लिंगाचा कुठलाच विचार भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही. केवळ भक्त्या तुष्यती केवलम नच गुणेर भक्ती प्रिय माधवम. केवळ महाराज भक्ताच्या अंतकरणाचा ठाव भगवान परमात्मा घेत असतो. मग तृतीय स्कंदामध्येच पुढे विचार करत असताना बघा, विदुर काका तीर्थयात्रा करत करत निघालेले आहे आणि भगवान परमात्म्याच्या चरण पादुका उद्धव आणि डोक्यावरती घेऊन उद्धव निघाले. दोघांची भेट सरस्वती नदीच्या तीरावरती झालेली आहे. दोघांनी एकमेकांना बघितलं, नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर विदुर काकांनी विचारलं, उद्धवा बरं आहेत ना सर्व, माझ्या देवाचं काय चाललं. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याच्या सर्व बाललीला महाराज या ठिकाणी विदुर काकाला उद्धवाने सांगितलेलं आहे. सर्व सर्व बाललीला सांगितल्या. त्या बाललीला सांगून पुढे महाराज मथुरेतलं चिंतन सांगितलं, द्वारकेतलंही चिंतन सांगत असताना शेवटी मात्र आता उद्धवाच्या महाराज तोंडामधून शब्द निघून गेलाय की भगवान परमात्माने जे धामाला गेलेले आहे आणि त्यांच्याच या चरण पादुका घेऊन मी कुठे चाललोय, बद्रिकाश्रमाला चाललोय. देवानेच मला सांगितलेलं आहे, भगवंताने मला ज्ञान सांगितलं. निज धामाला जाण्याच्या अगोदर उद्धवाने सांगितलं. आणि मग विचार केला, उद्धवा मग जे देवाने ज्ञान सांगितलं ते तुम्ही मला सांगा. उद्धव म्हटले, बघा म्हणे भगवंताने मला ज्ञान दिलंय, ते ज्ञान माझ्याकडे नाही असं नाही, पण ते ज्ञान देण्याचा अधिकार मला दिलेला नाही. तुम्हाला ते ज्ञान देण्याचा अधिकार मैत्रीय मुनीला दिलाय. का? कारण देव मला जेव्हा ज्ञान सांगतो तेव्हा तिथे प्रत्येक जे जे कोणी होते अधिकार बघून प्रत्येकाला काम सांगितलंय. मला काम सांगितलंय चरण पादुका घ्यायच्या बद्रिकाश्रमाला जायचं. तिथे अर्जुन होता, अर्जुनाला सांगितलं सर्व स्त्रियांना घ्यायचं आणि तू महाराज स्त्रियांना घेऊन तू हस्तिनापूरला जायचं. तिथे मैत्रीय मुनी होते, मैत्रीय मुनींना काम सांगितलं की माझा विदुर तुम्हाला भेटेल, तुम्ही हे ज्ञान विदुराला सांगायचं. असं महाराज या ठिकाणी भगवंताने विदुर काकांना ज्ञान देण्याचा, मैत्रीय मुनींना ज्ञान देण्याचा अधिकार दिलेला आहे. हे ऐकल्यावरती अंतकरणामध्ये या ठिकाणी पाझर फुटला, डोळ्याला धारा लागल्या. काय देवाची माझ्यावर या ठिकाणी प्रेम आहे, देवाची कृपा आहे की निज धामाला जात असताना माझी आठवण करावी. महाराज त्या विदुर काकांनी उद्धवाला हात जोडला. उद्धवाने चरण पादुका डोक्यावरती घेतल्या, निघालाय. तो उद्धव इकडे निघाला, दोघांनी एकमेकाला नमस्कार करून निघाले. विदुर काका सुद्धा मैत्रीय मुनींच्या दर्शनासाठी आता हरिद्वारकडे निघालेले आहे. नवे नवे हरिद्वार या ठिकाणी गेले. विदुर काकाला बघितलं मैत्रीय मुनी, या काका कसं येणं केलं म्हणे, उद्धव मला भेटले होते आणि उद्धवाने सांगितलं की मला ज्ञान देण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. म्हणे हो, देवाने मला सांगितलंय की माझ्या विदुराला तुम्ही ज्ञान द्या. आणि मग द्या म्हणे, भगवान परमात्म्याने तुम्हाला जे सांगितलंय ते मला सांगा म्हणे, हरकत नाही. आणि मैत्रीय मुनीला मला सिंहासनावरती बसवलं. विदुर काका समोर बसले आणि विदुर काकांनी काही प्रश्न विदुर काकाला मैत्रीय मुनीला विचारलेले आहे. त्या प्रश्नाचं चिंतन करत असताना पहिला प्रश्न आहे, भगवान इस जगत को क्यों बनाता है. भगवान परमात्म्याने हे जगत का निर्माण केलं, असा पहिला प्रश्न विचारला.
दूसरा प्रश्न विचारला, ठीक है, भगवान ने इस जगत को बनाया, तो इस जगत में कोई जीव सुखी क्यों है और कोई जीव दुखी क्यों है? पुढचा प्रश्न विचारला, तिसरा प्रश्न, ठीक है, भगवान ने इस जगत को बनाया, तो पहला प्रश्न, दूसरा प्रश्न, इस जगत में बनाए जीव कोई सुखी क्यों है, कोई दुखी क्यों है? तीसरा प्रश्न, भगवान अवतार क्यों लेते हैं और कितने अवतार लिए, असे प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, भगवान ने इस जगत को क्यों बनाया? किती सुंदर प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आपण कधीतरी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही? आपल्याही महाराज मनामध्ये कधीतरी असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की भगवंताने हे जगत का निर्माण केलं? कधीतरी एकांतामध्ये बसा, हे जगत का निर्माण केलं? चला, जगत तर दूर राहिलंय, कधी कधी असं एकांतामध्ये बसा आणि आपणच आपल्या मनाला विचार करा. म्हणजे मनाला विचारा की भगवंताने मला का निर्माण केलं? काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे की नाही? मग भगवंताने मला का निर्माण केलं? नवे नवे, मग किती सुंदर जगत, किती सुंदर निर्माण केलं, किती सुंदर केलंय बघा. विचार तर आपण कधीतरी विचार केला पाहिजे की नाही? किती सुंदर मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे. तर आपलाच देह सुंदर आहे असं नाही, त्याचं कौशल्यच महाराज आपण जर विचार करायला, ब्रह्मदेवाने हे सर्व निर्माण केलेले आहे. आणि मग आपण जर कौशल्याचा जर विचार जर केला, मुंगी बघितली तर मुंगी केवढी असते? एवढी असते, बरोबर आहे ना? नाही, मग अतिशय छोटीशी असते, असं वाकून बघावं लागतं. ती मुंगीचा जर विचार जर केला, तिचे छोटे छोटे पाय, तिला किती छोटे सुंदर पाय, बघ किती जडणघडण करण्यासाठी किती त्याला हे कौशल्य वापरावं लागेल असतं. मी सांगतो, त्या मुंगीचे छोटे छोटे पाय. बरं, पायाचा विचार सोडा, मुंगीचा डोक्याचा विचार करा ना. जसं आपल्याला डोकं आहेत ना, तसं मुंगीला सुद्धा काय आहे? डोकं आहे. जसं आपल्याला महाराज या ठिकाणी तोंड आहे, तसं मुंगीला सुद्धा तोंड आहेत. म्हणून तर चावल्यानंतर अंगार होते की नाही? चावल्यानंतर अंगार होते. जसं आपल्याला महाराज डोळे आहेत ना, तसे मुंगीला सुद्धा डोळे आहेत बरं का. जसे आपल्या डोळ्यामध्ये बुबुळ आहेत ना, तसे मुंगीच्या डोळ्यामध्ये सुद्धा बुबुळ आहेत. बघितलं का कधी तुम्ही? मुंगीचं दिसत नाही महाराज व्यवस्थित, तर बुबुळ कधी बघायचे? म्हणजे विचार करा महाराज, किती कौशल्य वापरावं लागलं असेल, किती सुंदर जगत भगवंताने निर्माण केलं. कधीतरी एकांतामध्ये बसा आणि म्हणा महाराज, विचार करा. साम दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. काहे बनाए तूने माटी के पुतले, काहे बनाए तूने माटी के पुतले, काहे बनाए तूने माटी के पुतले, काहे बनाए तूने माटी के पुतले. धरती है प्यारी
गेला, चुप चुप तमाशा देखे, चुप चुप तमाशा देखे, वारे तेरी खुदाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई। दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाए तूने, काहे को दुनिया बनाए तूने, काहे को दुनिया बनाए। दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाए तूने, काहे को दुनिया बना, का निर्माण केलं? आपल्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे, का जगत निर्माण केलं हो? तर ऐका, हे जगत म्हणजे भगवान परमात्म्याचं क्रीडांगण सांगितलेलं आहे कथेमध्ये. हे जगत म्हणजे भगवान परमात्म्याचं काय आहे तर क्रीडांगण आहे, म्हणजे ही खेळ खेळण्याची जागा आहे. महाराज, खेळ म्हटलं की खेळाडू लागतात ना, खेळ म्हटलं की एकल्याचा नव्हे खेळ, आणि म्हणून मेळ मेळवेला खेळ म्हटलं की खेळाडू लागतात. मग तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचे खेळाडू आहोत. त्याने जर ठरवलं आज याची विकेट घ्यायची, तर महाराज असा बॉल टाकतो, अशी गुगली टाकतो, त्याने बॉल टाकला की आपली दांडी उडालीच. असतात यातलं काय खायचं, आणि काहींचा जर विचार जर केला तर संध्याकाळी काय खावं असे महाराज प्रश्न आहे. म्हणजे सुख दुःखाची दरी आपल्याला बघायला मिळते, सुख दुःखाची दरी. काहींचा विचार जर केला तर झोपायला संध्याकाळी 2-2, 3-3 गाद्या घेऊन एअर कंडिशनच्या रूम मध्ये झोपतात, महालामध्ये मच्छरदाणीमध्ये झोपलेले असतात. दुसऱ्याचा जर विचार जर केला तर फुटपाथ वरती सुद्धा कोणी लवकर झोपू देत नाही, म्हणजे सुख दुःखाची दरी आहेतच ना. मग कसं महाराज, काही सुखी आहे काही दुःखी आहे? तर उत्तर ऐका बर का. भगवंत कोणाला या ठिकाणी महाराज सुखही देत नाही आणि कोणाला दुःखही देत नाही. मग सुख दुःख आपण जो भोगतो ना, ते आपल्या कर्मानुसार भोगत असतो बर का. कर्मानुसार जसं ज्याचं कर्म असेल तद्वत त्याप्रमाणे आपल्याला फळ या ठिकाणी भोगावे लागतात, फळ भोगायला मिळतात. मग जसं ज्याचं कर्म तसे फळ आपल्याला भोगायला मिळतात. म्हणून केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने कर्माचे फळ भोगावे लागतात. म्हणून महाराज बघा, आपण म्हणत असतो जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म असेल तसे फळ आपल्याला या ठिकाणी भोगायला मिळतात. म्हणून कर्मानुसार फळ भोगायला मिळतात. महाराज, आपण कर्म करतो वाईट आणि चांगल्या फळाची अपेक्षा करतो. कसे चांगले फळ मिळतील सांगा ना. एका बाईला महाराज आंबे खाण्याची फार आवड असायची, आंबे तिला फार आवडायचे बर का. आंबे खाण्याची आवड, पण बाई जरा थोडीशी हट्टी होती बर का. बाई थोडीशी हट्टी होती, आणि मग हट्टी असणारी बाई बाजारामध्ये गेली, पण तिने विचार केला दुसऱ्याने लावलेले झाडाचे फळ खायचेच नाही, मग आपणच झाड लावायचं आणि आपणच झाड लावून त्या झाडाचे फळ खायचे असा विचार केला. बाई बाजारामध्ये गेली, एक झाड तिने विकत आणलं, आपल्या घराच्या समोर लावलं, आणि घराच्या समोर लावून महाराज ती त्या झाडाला दररोज पाणी घालायची, दररोज पाणी घालायची. पाणी घालत असताना बघा महाराज, झाडाला पाणी घातलं की त्या झाडाकडे असे बघायचे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे झाड मोठं मोठं होऊ लागलं.
तिची मैत्रीण तिला दररोज बघायची, झाडाला पाणी घालते आणि झाडाकडे बघते. आता ती तिच्याकडे आली आणि तिला विचारू लागली, का ग म्हणे, बऱ्याच दिवसापासून बघते, झाडाला पाणी घालते आणि झाडाकडे बघते, काय बघते ग झाडाकडं? तिने सांगितलं की या झाडाला मी पाणी घालते, याची वाट बघते, या झाडाला आंबे कधी येतील. आता तिची मैत्रीण तिच्या पुढची होती, तिने बोलायला सुरुवात केली, अगं येडी हळद, आयुष्यभर जरी या झाडाला पाणी घातलं तरी आंबे येणार नाही. म्हणे का? कारण तू जे झाड लावलंय ते झाड कशाचं होतं महाराज? ते झाड आंब्याचं नसून बाभळीचं झाड तिने लावलं होतं. बाभळीच्या झाडाला या ठिकाणी पाणी घालते आणि आंब्याची वाट बघते, ते झाडाचं बाजूला ठेवा. तसं आपण सुद्धा महाराज कर्म करतो वाईट, आणि कर्म करून या ठिकाणी वाईट कर्म करून सुखाची अपेक्षा करतो, सुख आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपल्या सुख दुःखाला कारण या ठिकाणी आपलं कर्म आहेत, लक्षात घ्या. कर्म चांगलं करा, आपल्याला सुख मिळेल. ठीक आहे महाराज, कळालं आम्हाला की सुख दुःख हे आमच्या कर्मावरती अवलंबून आहे. पुढचा प्रश्न विचारला होता की या ठिकाणी भगवान अवतार क्यों लेते हे, क्यों अवतार लेते असं म्हटल्यानंतर त्या अवताराचं प्रयोजनही मागे सांगितलं की जब जब होय धर्म की हानी बाढई असुर अधम अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार धारण करतो. मग किती अवतार धारण केले, किती अवतार धारण केले म्हटल्यानंतर आता इथून पुढे आपल्या अवताराच्या कथा सुरू झाल्या बरं का. इथून पुढे एका एका अवताराच्या कथा सुरू होणार आहेत. आता सर्वच कथा सांगायला मला वेळ नाही. जवळजवळ आता मला असं वाटतंय की भगवान परमात्म्याचा जो अवतार आपल्याला प्रागट्य इथे करायचंय त्याच्या अवताराचं चिंतन आपल्याला करायचंय. थोडंसं भगवान परमात्म्याचं भजन करूया, तोपर्यंत सर्व व्यवस्थित होईल. म्हणून चला भगवान परमात्म्याचं सर्वांनी भजन करा. आज महाराज प्रागट्याचं चिंतन आहे, नंतर तर आपल्याला आनंद घ्यायचा आहे, पण याही भजनामध्ये ज्यांना कोणाला आनंद घ्यायचा असेल त्यांनी आनंद घ्या. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण राधे, ज्यांना आनंद घ्यायचा ते आनंद. कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण कृष्ण
श्यामा श्यामा राधे 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 श्यामा राधे श्यामा 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा श्यामा राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्याम राधे 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 आणि मग हे सृष्टी विस्ताराचं चिंतन सांगत असताना सर्वप्रथम सनकादिकांना निर्माण केलं, 11 रुद्रा निर्माण केले, 10 ऋषी निर्माण केले आणि सर्व 10 ऋषी निर्माण करून या ठिकाणी महाराज पुढे मनो आणि शतरूपेला या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मनो आणि शतरूपेचा महाराज या ठिकाणी संसार चालत असताना त्यांना या ठिकाणी सृष्टी विस्ताराचं काम दिलं, प्रजा उत्पत्तीचं महाराज या ठिकाणी काम दिलेलं आहे. मग मनु आणि शतरूपेच्याच घरी 5 मुलं झाल्याचं चिंतन आहे. त्यामध्ये 3 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. त्या 3 मुली म्हणजे आकुती, देवहूती आणि प्रसूती.
आणि मुलं जे आहे ते उत्तानपाद आणि प्रियव्रत. तर बघा, उत्तानपादाचं चरित्र मी आपल्याला सांगितलं. आणखीन महाराज या प्रत्येक मुलीच्या घरी भगवान परमात्मा आल्याचं चिंतन आहे. जसं देवहूतीचं लग्न या ठिकाणी कर्दम ऋषी सोबत झालं आणि त्यांच्या घरी कपिल भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालेलं आहे. आकुतीचं लग्न रुची प्रजापती सोबत झालं, त्यांच्या घरी यज्ञ भगवंताचं प्रागट्य आहे. प्रसूतीचं लग्न या ठिकाणी दक्ष प्रजापती सोबत झालं, दक्ष प्रजापतीला आणि प्रसूतीला 16 कन्या झाल्याचं चिंतन आहे. त्या 16 कन्यामध्ये महाराज या ठिकाणी बघा, स्वाहा, स्वधा, सती, श्रद्धा, मैत्री, दया, शांती, पुष्टी, तुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, लज्जा आणि मूर्ती अशा या ठिकाणी महाराज 16 मुली आहे. तर 16 मुली कोणाला दिल्या त्याचंही चिंतन सांगत असताना पहिली जी मुलगी आहे ती स्वाहा नावाची मुलगी. ही स्वाहा नावाची मुलगी कोणाला दिली तर स्वाहा नावाची मुलगी दिलेली आहेत महाराज अग्नीला. म्हणून बघा, यज्ञामध्ये या ठिकाणी ब्राह्मण काका आहुती देत असताना म्हणतात की नाही, अग्नीय स्वाहा इंद्राय स्वाहा, स्वाहा नावाची मुलगी दिलेली आहेत अग्नीला. दुसरी स्वधा नावाची मुलगी पितृगणाला दिली. तिसरी जी मुलगी आहे ती सती, ती महादेवाला दिली. सती चरित्र अतिशय गोड आहे. 3 मुली गेल्या, 16 मधून खाली राहिल्या 13. या 13च्या 13 मुली धर्माला दिलेल्या आहेत. त्यांच्याच घरी महाराज धर्म आणि मैत्री पासून या ठिकाणी नर नारायण भगवान परमात्म्याचं प्रागट्य सांगितलेलं आहे. असं 3 मुलीचं चरित्र. पुढे उत्तानपादाचं थोडंसं चिंतन आपण मागच्या थोडस भागामध्ये केलं. पुढे प्रियव्रत नावाचा जो मुलगा आहे त्या प्रियव्रताच्याच वंशामध्ये भरताचं चरित्र सांगितलं जातं. पंचम स्कंदामध्ये भरताचं चरित्र आलेलं आहे. षष्टम स्कंदामध्ये आजा मेळ्याचं आख्यान आलेलं आहे बरं का. काही नाहीत महाराज, नाम श्रेष्ठता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. नाम किती श्रेष्ठ आहे. आजा मेळाने आपल्या मुलाचं नाव नाही तर खऱ्या अर्थाने महाराज म्हणजे देवाचं नाव नाही तर आपल्या मुलाचं नाव या ठिकाणी घेतलं, नारायणा धाव. तर नारायणाने कसा धावून या ठिकाणी आला, त्याचा उद्धार केला, याचं चिंतन फार सुंदर या कथेमध्ये आलेलं आहे. त्याच षष्टम स्कंदामध्ये वृत्रासुराची कथा आलेली आहे आणि मरुत गणाची कथा आलेली आहे. सप्तम स्कंदाचा विचार करत असताना सप्तम स्कंदामध्ये महाराज हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाचं चरित्र आलेलं आहे. त्याचाही थोडासा उल्लेख आपण मागे केलेला आहे. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचं चरित्र आहे. 15 अध्याय आहेत. एकूण 10 अध्यायामध्ये भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचं चिंतन आहे. पुढल्या 5 अध्यायामध्ये महाराज 4 वर्णाचा आणि 4 आश्रमाचा विचार आलेला आहे. आणि मग अष्टम स्कंदाचं चिंतन करत असताना अष्टम स्कंदामध्ये सुरुवातीला गजेंद्राची कथा आलेली आहे. आणखीन पुढे समुद्र मंथनाची ही कथा आलेली आहे बरं का. थोडं समुद्र मंथनाच्या कथेचा भाव बघत असताना समुद्र मंथन देव आणि दानवांनी केलेलं आहे. का करावं लागलं? सर्व संपत्ती पाण्यामध्ये इंद्राची बुडाली होती. इंद्राचं पदही महाराज त्या ठिकाणी गेलं होतं. स्वर्गावरती बळीने राज्य प्रस्थापित केलं होतं. हे मिळवून देण्यासाठी देवाने सांगितलं, बाबा तुम्हाला धन जर पाहिजे असेल, तुमची संपत्ती जर पाहिजे असेल तर तुम्हाला समुद्र मंथन त्या ठिकाणी करावं लागेल. समुद्र मंथन करावं लागेल. मग समुद्र मंथन करायचं म्हटल्यानंतर कशा पद्धतीने समुद्र मंथन केलं आपण सर्व नेहमी कीर्तनामध्ये कथेमध्ये हा भाव ऐकलेला आहे. मेरू पर्वताची रवी केली आणि वासुकी सर्पाचा दोर त्या ठिकाणी केलेला आहे. मेरू पर्वताची रवी. देव दानवांमध्ये युद्ध सुरू झालं, म्हणजे ते मंथन सुरू झालं आणि मंथन करत असताना बघा त्या समुद्रा ते मेरू पर्वत खाली जाऊ लागलेला आहे. हा मेरू पर्वत खाली जाऊ नये म्हणून सर्वजण भगवान परमात्म्याकडे शरण गेलेले आहे. देव दानव आणि मग भगवान परमात्म्याने
कच्छ रूप धारण केलं, कुर्म अवतार म्हणजे भगवान परमात्मा कच्छ झाले आणि मेरू पर्वत म्हणजे ती रवी आपल्या पाठीवरती या ठिकाणी धारण केलेली आहे. पुढे आता समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनामधून एक 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 रत्न त्या ठिकाणी बाहेर येऊ लागलेलं आहे. काय काय बाहेर आलं याचं चिंतन करत असताना बघा महाराज विष बाहेर आलं. ते विष कोणाला दिलं तर भोले बाबांना विष दिल्याचं चिंतन आहे. पुढे कामधेनू बाहेर आली, ती ऋषीला दिली. उच्च श्रवण नावाचा घोडा आला, तो बळीला दिला. ऐरावत आला, इंद्राला दिला. कौस्तुभ नावाचा मणी स्वतः भगवान परमात्म्याने आपल्या कंठामध्ये धारण केला. मग अशा पद्धतीने समुद्र मंथनाची कथा आलेली आहे. लक्ष्मी आली, ती भगवान परमात्म्याने आपल्या पायाजवळ ठेवली. वरुणी या ठिकाणी महाराज दैत्यांना दिलेली आहे. अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी भगवान परमात्मा आले. नवे तो कलश दैत्यांनी हिसकवला परत. महाराज तो कलश घेण्यासाठी भगवान परमात्म्याने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं आणि मग मोहिनीचं रूप धारण करून देवांना अमृत पाजलं आणि दैत्यांना या ठिकाणी महाराज सुरा पाजल्याचं चिंतन आहे. मग समुद्र मंथनाच्या पुढे वामन भगवान परमात्म्याची कथा आली आणि वामन भगवान परमात्म्याच्या नंतर महाराज मत्स्य अवताराचं चिंतन अष्टम स्कंदामध्ये आलेलं आहे. आता चला नवम स्कंदाकडे वाटचाल करतोय बरं का आपण. किती स्कंद झाले आता महाराज? आता तृतीय स्कंद, नवम स्कंद असंच असतं महाराज. वेळेचा विचार करून आपल्याला पुढे पळावं लागतं. चला नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाचं आणि चंद्रवंशाचं चिंतन आलेलं आहे. मग सूर्यवंशाचं चिंतन करत असताना राम प्रभूच्या वंशाचं चिंतन आलेलं आहे. मग राम प्रभूच्या अगोदर कोणकोणते राजे झाले तेही मी आता तुम्हाला विस्ताराने सांगणार नाही, पण ऐका. महाराज मूळ पुरुष ब्रह्मदेव, म्हणजे या ठिकाणी नारायण, नारायणाच्या पुढे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या पुढे मरीची, मरीचीच्या पुढे कश्यप, कश्यपच्या पुढे महाराज या ठिकाणी सूर्य, सूर्यालाच दुसरं नाव विवस्वान. मग या विवस्वानाचा मुलगा वैवस्वत म्हणू, वैवस्वत म्हणूच्या पुढे सुद्युम्न, सुद्युम्नाच्या पुढे नभग, नभगाच्या पुढे नाभाग आणि नाभागाच्याच पुढे महाराज या ठिकाणी हरिश्चंद्र राजा झाला. हरिश्चंद्र राजा, या हरिश्चंद्राचाही अंबरीश राजा झाला. बरं हरिश्चंद्र पुढे अजून अंबरीश राजा झाला. या अंबरीशाचंही चरित्र सांगत असताना मला दुर्वास मुनी छळण्यात या ठिकाणी आले होते. दुर्वास मुनीने त्याला या ठिकाणी मारण्यासाठी कृत्या निर्माण केली, ती अंबरीशावरती सोडली. पण भगवान परमात्म्याचा लढीवाळ भक्त असल्यामुळे भगवान परमात्म्याने आपलं चक्र सोडलं, त्या कृत्येचाही नाश केला आणि त्या दुर्वासाची थोडी फजिती केलेली आहे. हे सुंदर चरित्र महाराज या ठिकाणी आलेलं आहे. मग अंबरीश राजा, त्या अंबरीशाच्या पुढे युवराष्ट्र, युवराष्ट्राच्या पुढे युवनाश्व, युवनाश्वाच्या पुढे मांधात्य राजा झाला. मांधात्याच्या पुढे महाराज या ठिकाणी त्रिबंधन, त्रिबंधनच्या पुढे महाराज प्रशंकू, प्रशंकूच्या पुढे हरिश्चंद्र. कोण हरिश्चंद्र? स्वप्नामध्ये विश्वामित्राने परीक्षा बघितली बरं का. स्वप्नामध्ये येऊन झोपलेला असताना स्वप्न पडलं. विश्वामित्र स्वप्न म्हणजे ऋषी स्वप्नामध्ये आले, राज्यदान मागितलं, राज्यदान दिलं आणि मग जागृतीमध्ये खरोखर राज्यदान देऊन टाकलेलं आहे. आणि महाराज काय केलं पुढे तर हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. काशीला जाऊन महाराज डोमा घाटावरती या ठिकाणी महाराज काम केलेलं आहे असे हरिश्चंद्र. मग त्या हरिश्चंद्राच्या पुढे रोहिदास, रोहिदासाच्या पुढे चिंतन करत असताना सगर राजा झालेला आहे. मग सगराचं चिंतन करत असताना सगराने यज्ञ करायचा ठरवला. त्या यज्ञाचा पशु महाराज चोरून चालवलाय कोणी? इंद्राने. तो कपिल मुनीच्या आश्रमात बांधला. सगराचे मुलं तो यज्ञ पशु बघायला निघाले. तो पशु बघितला, याच बाबांनी चोरला असेल असा त्यांचा विचार. कपिल मुनी बाजूला बसलेले, मागचा पुढचा विचार न करता महाराज त्यांच्या ऋषीवरती धावले. डोळ्यामध्ये एवढं तेज होतं, मार त्या तेजाने सर्व मुलं जळून भस्म झाले. आणि मग या त्या मुलांचेच महाराज या ठिकाणी चुलत भाऊ अंशुमंजस, तो महाराज
आपल्या भावांच्या शोधासाठी निघाला. तिथे कपिल मुनी जवळ गेला. गेल्यानंतर म्हणी माझे भाऊ आले. हो उद्दंड होते. ही जी राग दिसते त्यांच्या शरीराची. त्याने हात जोडले, बाबा माझ्या भावांच्या उद्धारासाठी काहीतरी साधन सांगा. जर गंगा जर या ठिकाणी आली, गंगेचा स्पर्श या राखेला झाला तर तुझ्या भावांचा उद्धार होईल. मग त्या अंशु मंजसनी आपल्या भावाच्या उद्धारासाठी तपश्चर्या केली, पण त्याच्या तपश्चर्याने गंगा आली नाही. मग या अंशु मंजसचा मुलगा पुढे अंशुमान, त्याने तपश्चर्या केली, गंगा आली नाही. या अंशुमानचा मुलगा दिलीप, दिलीपने तपश्चर्या केली, गंगा आली नाही. मग या दिलीपचा मुलगा पुढे भगीरथ, या भगीरथाने तपश्चर्या केली, पण गंगा भगीरथाने तपश्चर्या केली आणि गंगा या भूतलावरती आलेली आहे. त्याची तपश्चर्या कशी त्याने केली त्याचंही गोड चिंतन. आणि मग ती गंगा भगीरथाच्या पाठीमागे महाराज निघाली. गंगोत्री या ठिकाणावरून, गंगोत्री या ठिकाणावरून निघाली. पुढे महाराज मग हरिद्वार, ऋषिकेश, हरिद्वार पुढे वाटचाल करत करत असताना हिला म्हणजे या ठिकाणी कुठे आली तर महाराज त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आलेली आहे. त्रिवेणी संगमावरून पुढे निघाली. काशी वगैरे सर्व तीर्थ आपल्याला गंगेच्या तीरावरची माहिती आहे. आणि शेवटी ती गंगा महाराज ज्या ठिकाणाला सागराला मिळालेली आहे ते ठिकाण म्हणजे गंगा सागर. लक्षात घ्या, गंगा सागर. अशा पद्धतीने महाराज भगीरथाने गंगा या भूतलावरती आणली. बघा गंगा भगीरथासाठी आली, पण आजही आपण स्नान करून आपली काया पवित्र करून घेतो. असा भगीरथ. मग त्या भगीरथाच्या पुढे श्रुताच्या पुढे कल्मपाश, कल्मपाशाच्या पुढे खटवांग, खटवांगाच्या पुढे दीर्घबाहू, दीर्घबाहूच्या पुढे रघु, रघुचा मुलगा दिलीप, दिलीपचा मुलगा अजाचा मुलगा दशरथ. आणि मग दशरथाच्याच घरी महाराज या ठिकाणी जगाचा चालक मालक भगवान परमात्मा राम प्रभूच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झालेले आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न महाराज या ठिकाणी सूर्यवंशामध्ये प्रगट झालेले आहे. त्यांचंही गोड चरित्र रामायणामध्ये आपण बघत असतो. मग त्यांच्याच वंशाचा पुढे लवकुशाच्या रूपाने या ठिकाणी आपण विचार करतो. असं हे सूर्यवंशाचं चंद्रवंशाचं चिंतन करत असताना चंद्रवंशामध्ये सुद्धा महाराज मूळ पुरुष नारायण भगवान परमात्मा, नारायणाचे मुलगा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे आत्री, आत्रीचे चंद्रमा, चंद्रमाचे बुध, बुधाच्या पुढे पुरुरवा, नवे पुढेही महाराज चिंतन करत असताना जमदाग्नी, जमदाग्नीच्या पुढे परशुराम, त्या परशुरामाच्या पुढे नहुष राजा झाला, त्या नहुषाच्या पुढे ययाती राजा झाला. आणि मग त्या ययातीचं चिंतन करत असताना त्याला 2 पत्न्या होत्या, मला देवयानी आणि शर्मिष्ठा. ते बघा त्या 2 पत्न्यापासून त्यांच्या घरी मुलं झाल्याचं चिंतन आहे. यदू तुर्वसु चैव देवयानी व्यजायत द्रुचाणूच पुरंच शर्मिष्ठा पार्श्वपर्वणी. या ठिकाणी बघा त्या देवयानी पासून यदू आणि तुर्वसु असे मुलं झालेले आहे. शर्मिष्ठेपासून महाराज या ठिकाणी द्रुहू, अनु आणि पुरु असे मुलं झालेले आहे. पुढे मग याच महाराज वंशाचा पुढे चिंतन करत असताना बघा जो यदू जो मुलगा आहेत ना त्या यदू पासून देवमीड राजा पुढे झाला. देवमीड राजा, त्या देवमीड राजाला महाराज 2 पत्न्या होत्या. एका पत्नीपासून सुरसेन झाले आणि दुसऱ्या पत्नीपासून या ठिकाणी अर्जन्य म्हणजे खऱ्या अर्थाने सुरसेन झाले. त्या सुरसेनाच्याच घरी वसुदेवाचं प्रागट्य आहे. आणि दुसरी पत्नीपासून पर्जन्य तेच गोकुळचे नंद. आणि मग ऐका, जे सुरसेन झाले ना त्या सुरसेनाच्याच घरी वसुदेव, आणि मग त्या वसुदेवाच्या घरी जगाचा चालक मालक श्रीकृष्ण रूपाने प्रगट झालेले आहे. तुम्ही म्हणाल महाराज अहो श्रीकृष्ण भगवान परमात्मा प्रगट झाले असं लगेच तुम्ही सांगितलं. जरा भगवान परमात्म्याची जन्म कथा सांगा ना.
भगवंताची जन्मकथा आपल्याला बघायची. बरोबर 4:30 वाजता भगवंताचं प्रागट्य इथं आपल्याला करायचंय. वेळ दिली ना काल मी आपल्याला 4:30ची, आणि मग भगवंताचं प्रागट्य करायचंय. बरोबर 10-15 मिनिटामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याच्या जन्मकथा बघायची आहे. जन्माला येण्याचं कारणही बघायचंय की भगवान परमात्मा जन्माला का येतो, अवतार का धारण करतो, याचं चिंतन ग्रंथामध्ये आलेलं आहे. भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं. याचं चिंतन आपण मागेही केलेलं आहे. का प्रगट होतो, तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, मी धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगामध्ये या ठिकाणी अवतार धारण करतो. लक्षात घ्या, अवतार धारण करतो. म्हणून भगवंत तुलसीदास महाराज सुद्धा म्हणतात की नाही, जब जब होय धर्म की हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा करहु कृपा सज्जन पर पीरा. राम सिया राम जय जय राम. 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 जब जब होय धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमान तब तब धरी प्रभु विविध शरीर करहु कृपा सज्जन पर पीरा. करहु कृपा सज्जन पर पीड़ा. करहु कृपा सज्जन पर पीड़ा. राम सिया राम जय जय राम. 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 जब जब होय धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते, त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट होतो. द्वापार युगाचं सुद्धा आपण जर चिंतन केलं तर मला धर्म लयाला जायला लागला होता. 99 कंस अधिक जे राक्षस आहे, कंस असेल, आगासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्ट, केशी, पुतना, हे सर्व राक्षस एकत्रित आले. एकत्रित येऊन महाराज त्या ठिकाणी सज्जनांना त्रास देऊ लागले. अर्थात पाप कर्म करू लागले. यज्ञ वगैरे बंद पाडले होते. आणि मग द्वापार युगामध्ये पाप जास्त झालं, आणि आपल्याला माहिती पाप जास्त झालं की या धरणीला, या भूमीला ते सहन होत नाही. आणि मग भूमीला सहन नाही, त्यावेळेस सुद्धा भूमीला ते सहन होत नाही. ती गायीचं रूप धारण करते. गायीचं रूप धारण करून खऱ्या अर्थाने मग ती या ठिकाणी महाराज ब्रह्मदेवाकडे जाते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. नेत्री वाहे तोय सांगत से. द्वापार युगामध्ये तिने तिने गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाकडे गेले, आपलं घराणं सांगू लागले. ब्रह्मदेवाने रडणाऱ्या त्या गायीला बघितलं आणि विचारलं, काय कारण आहे रडण्याचं. तिने या ठिकाणी कारण सांगितलं. म्हणा बघा किती सुंदर कारण सांगितलं. ती म्हणते, या ठिकाणी पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार
सोसवेना भार मज आता. पृथ्वीवर दैत्य मारलेले आहे. मला या ठिकाणी त्यांच्या पाप कर्माने मला त्यांचा भार या ठिकाणी सहन होत नाही, पापाचा भार. हे गाऱ्हाण तिचं ऐकलं. नवे मग सर्व देवांना एकत्रित करून महाराज ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन क्षीराब्दीमध्ये, क्षीरसागरामध्ये जिथे भगवान परमात्मा पहुडलेले होते ना, त्या क्षीरसागरामध्ये जाऊन भगवंताची स्तुती करू लागलेले आहे. भागवतामध्ये गोड स्तुती आहे, पण महाराज सर्वांच्याच ती पाठ नसल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याची स्तुती केली. बऱ्याच जणांच्या पाठ आहे, मला माहिती आहे. बऱ्याच जणांच्या पाठ आहे. ज्यांच्या पाठ त्यांनी हात जोडा आणि माझ्याबरोबर भगवान परमात्म्याची स्तुती या ठिकाणी करा, कारण भगवान परमात्म्याचं प्रागट्य आपल्याला इथे करायचंय. म्हणून चला सर्वांनी हात जोडून भगवंताची स्तुती करायची आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू केशवा महानंदा मानवा सदाशिवा सद्गुरुबा चक्रधरा विश्वांबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका दरिद्या स्थिती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगारे सगुण निर्गुण जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी मज टाव द्यावादी चरणी हेच करीत से बिनवणी भवबंधने सोडवावे. असे महाराज भगवंताची स्तुती केली. स्तुती केल्याबरोबर निद्रेस्थ असणारा भगवान परमात्मा जागे झालेला आहे. जागे झालेल्या भगवान परमात्म्याने महाराज सर्व देवांना बघितलं. सर्व देव आलेले आहे. विचारलं येण्याचं कारण काय. ब्रह्मदेवाने त्या गायीला पुढे केलं. देवा, हिचं गाऱ्हाण आहे. तिला देवाने विचारलं, काय तुझं म्हणणं आहे, काय कारण आहे सांग. तिने या ठिकाणी आपलं गाऱ्हाण सांगितलं. म्हणे, देवा, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार सोसवेना भार मज आता. मोडिले यज्ञ. महाराज या ठिकाणी यज्ञ मोडलेले आहे. भजन कीर्तन बंद पडले. पळाले ब्राह्मण दैत्या भेणे. हे गाऱ्हाण ऐकलं आणि मग आकाशवाणीच्या रूपाने महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याने बोलायला सुरुवात केली. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी त्या ठिकाणी सांगते, आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. अजिबात तळमळ करू नका म्हणे. का तळमळ करू नका. आकाशवाणी सांगते की देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. देवकीच्या घरी म्हणजे या ठिकाणी वसुदेव देवकीच्या घरी मी प्रगट होणार, हे भगवान परमात्म्याने सांगितलं. सर्व देवांना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर सर्व देव भगवंताला नमस्कार करतात. आपल्या स्थळाला निघाले आणि मग भगवान ब्रह्मदेव म्हणतात, बघा म्हणे, देव इथे प्रगट होणार आहे. मग आपण सुद्धा आपलं एक कार्य आहे. काय, आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडायचं. सर्व देवांना सांगितलं आपणही प्रगट व्हायचं. यादव समग्र वारे तुम्ही. सर्वांनी महाराज या ठिकाणी भगवंताला मदत करायचं ठरवलेलं आहे.
सर्व देव निघून गेले आणि ज्या शेषावरती भगवंत पहुडलेले होते ना, त्या शेषाला भगवान परमात्मा बोलू लागलेले आहे. शेषा प्रति बोले, लक्ष्मी सावर चला अवतार घेऊ आता. अवतार म्हटल्याबरोबर शेष भगवान परमात्मा बोले, अवतार आणि तुमच्या बरोबर आता मी तर येणारच नाही म्हणे का? अहो तुमच्या बरोबर अवतार घेतला, मागे परिणाम. खऱ्या अर्थाने अवतार घेत असताना वनवास तुम्हाला, दुःख तुम्हाला खऱ्या अर्थाने होतं, पण मला दुःख भोगावं लागलं की नाही? मला या ठिकाणी दुःखाला सामोरे जावं लागलं, असं या ठिकाणी बोलले महाराज. म्हणजे खऱ्या अर्थाने वनवास तुम्हाला, पण 14 वर्ष अरण्यामध्ये कंदमुळं खाऊन मी जीवन जगलेलं आहे. अहो धरणीला पाट लावली नाहीत, आता मी अवतार धारण करणार नाही, तुमची आज्ञा मला पाळावी लागली. भगवान परमात्मा बोलले, तुम्हाला आज्ञा का पाळावी लागली? त्याचं कारण आहे की तुम्ही त्यावेळेस कोण होतात? लहान होता म्हणून. आता तुम्ही मोठे व्हा, तुम्ही मोठे झाले की मी तुमची सर्व आज्ञा पाळेन. आता किती आज्ञा पाळी उद्या बघू आपण, उद्याच्या परवाच्या कथेमध्ये किती महाराज यांनी आपल्या मोठ्या भावाची आज्ञा पाळली, याचं चिंतन आपल्याला पुढे करायचंय. आणि मग चला महाराज शेवटी त्याला मोठेपणा देऊन गोड गोड बोलले. चतुरातोक शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा म्हणी, धन्य तोची विठोबा. चतुर असणाऱ्या भगवान परमात्म्याने शेष भगवंताला अवतार घेण्यासाठी महाराज या ठिकाणी भाग पाडलेला आहे. चला आता इकडे महाराज कंसाने आपल्या वडिलांना, म्हणजे खऱ्या अर्थाने महाराज बघा, उग्रसेन राजे, त्यांची पत्नी महाराज या ठिकाणी, तिचं नाव आहे पद्मावती. करत असताना मुलगा मोठा होऊ लागला. वसुदेव सूरसेनेचा अगोदर मुलगा, आणि दोन्ही महाराज एकत्र खेळू लागले. एके दिवशी नारद महर्षी, बर का, नारद महर्षी आले महाराज. नारद महर्षीने त्या मुलाला सांगितलं, अरे तू जरी इथे राहत असला तरी सूरसेनाचा मुलगा तू नाहीये, मग तुझे वडील या ठिकाणी उग्रसेन राजे आहे, मग इथे कसा आलो? सर्व या ठिकाणी अशा पद्धतीने तुला पाण्यामध्ये सोडलं, असं केलं का? बर बर बर. आपल्याविषयी एवढा निर्दयीपणा दाखवला, राग आला कंसाला. कंसाने सर्व राक्षसांना जमा केला, आगासूर बकासूर या सर्वांना जमा केलेला आहे, आणि या सर्वांनाच जमा करून आपल्या वडिलांवरती चालून गेला, मथुरेवरती. मथुरेच्या महाराज राजाला हरवलं, आपल्या वडिलांनाच हरवलं. वडिलांना हरवून त्यांना बंदी शाळेमध्ये या ठिकाणी टाकलं, बंदी शाळेमध्ये त्यांना टाकून दिलेला आहे, आणि स्वतः राजगादीवरती बसला. राजगादीवरती बसून बघा, आता राजगादीवरती तो बसलेला आहे, आणि मग राज्य करत असताना त्यांनी विचार केला, आपले या ठिकाणी चुलत बहीण आहे महाराज, तिचं नाव देवकी. ही देवक नावाचे राजे आहे, देवक नावाची तिची चुलते. त्यांची ही मुलगी देवकी ही लग्नाच्या वयाची झाली, कोणाला द्यायची, कोणाला द्यायची असा विचार केल्यानंतर दुसरं तिसऱ्याला देण्यापेक्षा आपली या ठिकाणी आपला जो मित्र आहे वसुदेव, त्या वसुदेवालाच देऊ. आणि मग वसुदेवाला निरोप पाठवला, तुम्हाला माझ्या बहिणीचं पाणी ग्रहण करायचंय. अगोदर किती लग्न झालेले होते? बोला की 6 झालेले होते, आणि आता हे 7वंही महाराज प्रस्ताव त्यांनी मान्य केला. आणि मग आता आपल्याला वेळ कमी आहे महाराज, लगेच वरात महाराज सर्व वराडी मंडळ, लगन तीत वगैरे ठरली, सर्व वराड मंडळ तयार झालेलं आहे, आणि सर्व वराड घेऊन महाराज हा निघालेला आहे. वसुदेव जे निघाले लग्नासाठी नव्हे मथुरेमध्ये आले, याने सुंदर लग्न मंडप तयार केलेलाच होता. पाहुण्यांना थांबण्याचा मंडप वेगळा, जेवण्याचा मंडप वेगळा, सर्व मंडप अतिशय तयार. नवे वसुदेव देवकीचं सर्व वराडी मंडळ मंडपामध्ये आले. नवे ब्राह्मण काकाने सांगितलं, चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या, मुलाचे मामा मुलाला घेऊन या. महाराज वसुदेव देवकीला घेऊन स्टेजपर्यंत आलेले आहेत. लग्नही सुंदर थाटामाटामध्ये लग्नही त्या ठिकाणी पार पाडलं, लग्न पार पाडलेलं आहे. पुढे आता जेवण वगैरे झाले, सर्वजण आता घरी जाणार, तर आपल्या बहिणीची वरात घेऊन आपणच जायचं असा विचार केला. रथामध्ये बसला, रथामध्ये बहीण या ठिकाणी महाराज बहीण आहेत, वसुदेव आहेत,
हा वरात घेऊन जेव्हा निघाला तेव्हा आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे कोणाची वरात घेऊन निघालास? जिची तू वरात घेऊन निघालेला आहे तिच्याच पोटी 8वा जन्माला येणार आहे आणि ते तुझं काळ तो तुला मारणार आहे. हे ऐकल्याबरोबर महाराज कंस घाबरला. हिच्या पोटी 8वा येणार, मग हिलाच आपण ठेवायचं नाही म्हणून हातामधलं खडग घेतलं. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवाने हात धरल्या. काय या ठिकाणी स्वतःला राजा म्हणतोस, पराक्रमी म्हणतोस आणि एका स्त्रीवरती, आबलेवरती या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिच्यावरती शस्त्र चालवतात. काय तुझा पराक्रम? मग मारू नकोस म्हणे, हिच्या पोटी 8वा तो मारणार आहेत ना, हिच्यापासून तर काही धोका नाही, 8वा मारणार. आम्हाला बंदी शाळेमध्ये ठेव. आणि मग महाराज त्यांना बंदी शाळेमध्ये ठेवलेलं आहे. दोघे बंदी शाळेमध्ये राहत असताना संसार सुरू झाला. हातापायामध्ये बेड्या आहे. संसार करता करता पहिला मुलगा जन्माला आला. त्याचं नाव कीर्तिमान, दिसायला अतिशय सुंदर मुलगा. महाराज तो मुलगा उचलला, वचनाला जागले. तो मुलगा घेऊन कंसाकडे गेलेले आहे. कंसाने तो मुलगा बघितला, किती सुंदर आहे, मला तर 8वा मारणार आहेत म्हणे, पहिल्यापासून काही धोका नाहीत. आणि मग काय करायचं मुलाचं? महाराज त्या मुलाला म्हणे तुम्ही सांभाळ करा असं सांगितलं. आणि मग मुलाला तुम्ही सांभाळ करा म्हटल्यानंतर परत आनंद वाटला. मुलगा परत दिला, तुम्ही सांभाळा, आनंद वाटला. पाठीमध्ये घेऊन निघाले. तेवढ्यामध्ये देवाची मीटिंग बसली आणि देवांनी विचार केला, याने जर एवढा चांगुलपणा केला तर याचा पापाचा घडा लवकर कसा भरणार. लगेच महाराज त्या शेंडीवाल्या बाबाला मिस कॉल दिला. कोणाला? सर्वांना माहिती, नारद बाबा. नारदाला मिस कॉल दिला. नारद महर्षी म्हणे काय, जा जरा त्याचा पापाचा गडा भरवा. मग नारद महर्षी आले. आल्यानंतर या ठिकाणी महाराज कंसाच्या दरबारात आले. सोडून दिलं. मग यांनी महाराज असे 8 बोट पुढे केले बरं का. 8 बोट पुढे करून म्हणे मोज किती बोट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणे 8वं कोणतं म्हणे, आता एकूण मोज. महाराज एकूण मोज म्हटल्यानंतर परत मोजले तर हे 8वं. नेमकं 8वं कोणतं? तर महाराज तो संभ्रमित झाला. काय करू? वदी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी ठेवू नको असं म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने मग आता महाराज घेऊन निघालेच होते. मुलाला खाली ठेवतायत. देवकीला सांगितलं तुझ्या भावाने मुलगा आपल्याला परत सांभाळायचा सांगितला, पण असं म्हणत नाही तर कंस मागून पळत आला. तिने मुलगा उचलून आपल्या पदराच्या आड असा आतमध्येच घेतला होता. तेवढ्यामध्ये हा आला. त्या मुलाला त्याने पकडलं, गरगर गरगर बिंगवलं आणि दगडावरती मुलगा आपटवलेला आहे. पहिला मुलगा महाराज या ठिकाणी मारला. असे एक नाहीत, किती मारले तर 6ही मारित दुराचारी. 6 मुलं मारलेले आहे. 6 मुलं मारले. आता 7वा गर्भ महाराज देवकीच्या उदरामध्ये आला. भगवंताने योग मायेच्या साह्याने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. ही रोहिणी सुद्धा वसुदेवाचीच पत्नी आहे, पण नंद बाबाच्या घरी राहत होती. लक्षात ठेवा. अचानकच गर्भ दिसायला लागला. तिला लोक म्हणू लागले कुठे शेण खाल्लं. पती जवळ नसताना काय होय या ठिकाणी गर्भ दिसतोय. तिने सांगितलं गर्भ तयार झाला हे खरं आहे, पण मी कुठेही शेण खाल्लेलं नाही. तिने अग्नी परीक्षा दिली महाराज. त्यावेळेस अग्नी परीक्षा भागवतामध्ये विषय आलेला. आता बघा योग मायेच्या साह्याने गर्भ महाराज या ठिकाणी नेऊन घातलेला आहे. कंसाला कळालं की या ठिकाणी महाराज बाळ म्हणजे बाल हत्या आपल्याकडून घडली नाही. यावेळेस आनंद वाटा. आता 8वा गर्भ म्हणजे जगाचा चालक मालक जेव्हा देवकीच्या उदरामध्ये आला, जिकडे तिकडे आनंदाला पारावर नाही. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे महाराज. एक दिवस येऊलेला 1 महिना 2 महिने 3 महिने देवकीच्या उदरामध्ये भगवान परमात्मा असल्यामुळे देवक तेज दिसे जैसा सूर्य, सूर्यासारखं ती माता त्या ठिकाणी चमकत होती. लक्षात घ्या, सूर्यासारखं चमकत होती. 9 मग 1 महिना 2 महिने 7 महिने पूर्ण झाले. 8 महिने पूर्ण झाले बरं का. 9 महिने ही पूर्ण झालेले आहे. आणि मग एक एक तिथी महाराज हात जोडून पुढे यायची. देवा माझा तुम्ही स्वीकार करा. अक्षता तुम्ही आणल्या असतील तर अक्षता घ्या बरं का. आपल्याला भगवंताचं प्रागट्य करायचंय आणि मग गोकुळातला जन्म उत्सव करण्यासाठी गोकुळामधला जन्म करायचा आहे आपल्याला.
मग महाराज द्वितीया गेली, तृतीया गेली, चतुर्थी गेली, पंचमी तिथी. लक्ष द्या फक्त माझ्याकडे, बाकीचंही चालू द्या आणि माझ्याकडे लक्ष द्या, मी कथा सांगतोय. आणि मग महाराज एक 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 तिथी पुढे येऊ लागली. षष्टी गेलेली आहे, 99 सप्तमी तिथी. आता महाराज पुढे आले, तिला वाटलं आपलाच नंबर लागतो. मग सप्तमी तिथी महाराज या ठिकाणी बघा ती पुढे आलेली आहे. सप्तमी तिथी गेली आणि अष्टमी तिथीचं मग चिंतन करत असताना सकाळपासूनच त्या ठिकाणी महाराज मंद मंद पाऊस पडत होता. मंद मंद पाऊस पडत होता. कोकिळ पक्षी मधुर स्वरामध्ये महाराज या ठिकाणी गाणं गात होते. मोर महाराज सुंदर असे पिसार त्यांनी या ठिकाणी पसरून मोर नृत्य करत होते. आणखीन महाराज या ठिकाणी झरणे झरझर 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 झरणे वाहत होते. महाराज झाडांना आनंद, वेलींना आनंद, जिकडे तिकडे आनंदीच आनंद आहे. आनंदाला पारावार नाही. दुपारचे 12 वाजले, 99 संध्याकाळचे 4:30 वाजले, 5 वाजलेले आहे, 6 वाजले, 8 वाजले. महाराज आनंदाला पारावार नाही. 99 रात्रीचे 11 वाजले. बरोबर मध्य रात्री 12 वाजता ज्या तिथीला भगवान परमात्मा प्रगट झाले त्याचं वर्णन नामदेवराय या ठिकाणी करतात. दशरथे मारिला तोची होता मास. दशरथाने कोणाला मारलं तर श्रावण बाळाला. महिना कोणता होता? श्रावण महिना. मग दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष होता. वसुनाम तिथी बुधवार असे. अष्टमी तिथी बुधवारचा दिवस. आणि मग शुक सांगत असे परीक्षिती रोहिणी नक्षत्र. 2 प्रहरा रात्र माया घाली अस्र रक्षपाळ. आणि मग अशा वेळेला बरोबर मध्यरात्री 12 वाजता जगाचा चालक मालक चतुर्भुज रूपाने कसा प्रगट झाला. नामदेवराय म्हणतात अयोनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला बोलिये चतुर्भुज भगवान की जय. चतुर्भुज रूपाने भगवान परमात्मा प्रगट झालेले आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा या ठिकाणी आहेत. म्हणजे वास्तविक वाजवणार. मग खऱ्या अर्थाने प्रगट झाले. प्रगट झालेला भगवान परमात्मा मग बघितला वसुदेव देवकीने बघितला. आणि मग वसुदेवाने विचारलं कोण? म्हणे ज्याच्यासाठी तुम्ही तपश्चर्या केली तो मी या ठिकाणी आहे. अरे बाळा तुझं हे रूप तर आम्हाला प्रिय आहेतच, पण खऱ्या अर्थाने तुझं बालरूप बघायचं होतं. भगवंत बोलले मी मोठा झालो कशासाठी? तुम्हाला सांगण्यासाठी. काय? मी लहान होतो. लहान झालं की या ठिकाणी मला वस्त्रामध्ये ठेवा, वस्त्रामध्ये गुंडाळा, पाठीमध्ये ठेवा आणि पाठीमध्ये ठेवून ने गोकुळाला मजणे गोकुळाला नंदाच्या घरी मला पाठीमध्ये ठेवून नंदाच्या घरी घेऊन चला. अरे बाळा आमच्या हातापायामध्ये बेड्या आहेत ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. महाराज परिणाम काय होतो? मग भगवंताला उचललं, पाठीमध्ये घेतलेलं आहे आणि पाठीमध्ये घेऊन महाराज ज्या वेळेस उचलल्यावर उचललेला कमळापती बंधने गळती. सर्व बंधन त्या ठिकाणी गळून गेलेले आहे. आता बंधन गळून गेले, भगवंताला बाहेर घेऊन आलेले आहे. मंद मंद पाऊस पडत होता. भगवंताला पाऊस लागू नये म्हणून शेषाने महाराज छत्र धरलेला आहे. शेषाने छत्र
की मुलगा असला पाहिजे. तू या ठिकाणी मुलगा असला पाहिजे. मुलाचे वस्त्र बाजूला ठेवून न वेळोवेळी या ठिकाणी वस्त्र बाजूला केल्यानंतर खऱ्या अर्थाने वस्त्र बाजूला गेले. मुलगा आहे न वेळोवेळी मुलगा आहे हे लक्षात आल्यानंतर परंतु की भैया अरे ओ भैया क्या हुआ मुलगा पागल हो गई क्या? भैया पागल मैं नहीं पागल आप होने वाले. क्या हुआ दादा आनंदाची बातमी सांगत आहे. ओ